अभिजित दिपकेंच्या वडिलांची संपत्ती किती? निवडणूक आयोगाकडे कुणी केली चौकशीची मागणी? अभिजित दिपकेंनी परदेशात शिक्षण कसं घेतलं? गुजरातमधून सीजेपी विरोधात पत्र कुणी लिहिलं? कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके परदेशात शिक्षण घेत होते. यावरून त्यांचे वडील भगवानराव दिपके यांच्या आर्थिक स्थितीची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. ही मागणी केली आहे सुरतचे रहिवासी आणि माहिती अधिकार कार्यकर्ते अमित तिवारी यांनी. अभिजित दिपके अमेरिकेत शिकत होते. मग त्यांच्या शिक्षणाचा खर्च कसा केला गेला याचे तपशील मागणारे एक पत्र तिवारी यांनी निवडणूक आयोग आणि केंद्रीय जीएसटीकडे पाठवले. सिब्बल यांनी सीजेपी आंदोलकांच्या कायदेशीर लढ्यासाठी 1 कोटी रुपयांचं आर्थिक बळ दिलं. त्यावरूनही तिवारी यांनी सवाल उपस्थित केलेत. गुजरातचे अमित तिवारी यांनी सीजेपी आणि दिपके कुटुंबाबद्दल काय दावे केलेत, सविस्तर पाहूया या व्हिडिओतून. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या झुरळ या टिप्पणीनंतर अभिजित दिपके यांनी कॉक्रोच जनता पार्टी स्थापन केली. सीजेपीच्या आंदोलनामुळे शिक्षण मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. पण आता सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी होतीये. सुरतचे माहिती अधिकार कार्यकर्ते अमित तिवारी यांनी ही मागणी केली आहे. दीपक यांचे वडील भगवानराव दिपके हे महाराष्ट्र सरकारचे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. त्यांनी अभिजित यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात पाठवलं होतं. त्यासाठी पैसे कसे उभे केले गेले असा सवालही अमित तिवारी यांनी केलाय. यासाठी तिवारी यांनी निवडणूक आयोग तसंच सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टम्ससह राज्य सरकारला पत्रही लिहिलंय. वेगवेगळ्या स्तरावर चौकशीच्या मागणीसाठी अमित तिवारी यांनी हा पत्रव्यवहार केलाय. तिवारी यांच्या म्हणण्यानुसार भगवानराव दिपके हे राज्य सरकारचे कर्मचारी होते. ते MIDC मध्ये ज्युनियर इंजिनियर पदावर नोकरी करत होते. आता ते निवृत्त कर्मचारी आहेत. नोकरी करत असताना त्यांचा पगार हा प्रति महिना 60 ते 65 हजार इतका होता. पण मग त्यांनी अभिजितला परदेशात शिक्षणासाठी कसा पाठवला? त्यासाठीच्या पैशांची उभारणी कशी केली गेली? अमेरिकेतल्या शिक्षणाचा खर्च त्यांनी कसा उचलला? याची माहिती मिळवण्यासाठी सरकारनं दिपके कुटुंबाच्या आर्थिक स्थितीची चौकशी करावी अशी मागणी तिवारी यांनी केली आहे. यासोबतच तिवारी यांनी कॉक्रोच जनता पार्टीच्या फंडिंगवरही प्रश्न उपस्थित केलेत. ज्येष्ठ वकील आणि राज्यसभा सदस्य कपिल सिब्बल यांनी नुकतीच आंदोलकांसाठी 1 कोटींच्या निधीची घोषणा केली. यावर तिवारी यांनी सिब्बल यांनी जाहीर केलेल्या कायदेशीर संरक्षण निधीची चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांनी निवडणूक आयोग आणि केंद्रीय जीएसटी आयोगाला पत्र लिहिलंय. काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी नीट पेपर फुटी प्रकरणात दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या आंदोलकांना कायदेशीर मदत देण्यासाठी केंद्रीय लोक अभियोजन आणि तपास मंडळाला 1 कोटी रुपयांची देणगी जाहीर केली. याबाबत तिवारी यांनी चौकशीची मागणी करताना म्हटलंय, कॉक्रोच जनता पार्टी ही एक नोंदणी नसलेली संघटना आहे, पण ती एक राजकीय पक्ष म्हणून कार्यरत आहे. त्यामुळे जर 1 कोटी रुपयांच्या देणगीची घोषणा झाली असेल तर निवडणूक आयोगानं त्याची चौकशी केली पाहिजे. लोकप्रतिनिधित्व कायदा 1951च्या कलम 29 अंतर्गत सीजेपीची म्हणजे कॉक्रोच जनता पार्टीची नोंदणी झालीये की नाही याची आयोगानं चौकशी करावी असं तिवारी यांनी म्हटलंय. सोबतच नोंदणी नसताना सीजेपीनं राजकीय फंड घेतला असेल तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असंही तिवारी यांनी म्हटलंय. दरम्यान नीट विरोधात कॉक्रोच जनता पार्टीनं केलेल्या आंदोलनाचं तिवारी यांनी सुरुवातीला समर्थन केलं होतं. मात्र या आंदोलनादरम्यान पंतप्रधान मोदी, त्यांचे परदेश दौरे, नेत्यांसोबतचे संबंध आणि त्यांच्या आईविरोधात टिप्पणी केली गेली. या टीका टिप्पणीवर आपला आक्षेप असल्याचं तिवारी यांनी स्पष्ट केलं. या सगळ्या विरोधात कारवाई व्हायला हवी असं तिवारी यांचं म्हणणं आहे. आता निवडणूक आयोग, कर विभाग आणि राज्य सरकार तिवारी यांच्या या पत्राला काय उत्तर देणार ते पाहावं लागेल. पण तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.